नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण मसाला मॅगीची रेसिपी बघणार आहोत। खायला अगदी चटपटीत लागते, रेसिपी बनवायला अगदी साधी सोपी आहे। आणि हो, तुम्हाला रेसिपी आवडल्यास सबस्क्राइब नक्की करा। चला तर मॅगी बनवायला सुरुवात करूया। मॅगी बनवण्यासाठी मी इथे मॅगीचे 2 पॅकेट्स यूज केले आहेत, जे आपल्याला 12 रुपयाला मिळतात। आणि त्यासाठी इथे मीडियम साइजचे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले, 1 टोमॅटो बारीक कट करून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर, पाव वाटी वटाणा आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। मॅगी बनवण्यासाठी मी इथे कढाई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून घेतली। कढाई गरम झाली की यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतले। तेल चांगले गरम झाले, आता यात 1 चम्मच जिरे घालायचे। जिरे फुलले की यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या। मिरची तेलात थोडीशी परतवून घ्यायची आणि लगेच यात बारीक चिरलेला कांदा देखील घालून घ्यायचा। 1-2 मिनिट कांदा परतवून घ्यायचा। या ठिकाणी आपल्याला कांदा खूप लालसर होईपर्यंत परतवायचा नाहीये, थोडासा मऊ होईपर्यंत परतवायचा आहे। 1-2 मिनिटानंतर कांदा मऊ परतून झाला, आता यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटो 1-2 मिनिटासाठी परतवून घ्यायचा, तो चांगला मऊ होईपर्यंत। 1-2 मिनिटानंतर कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेत, आता यामध्ये वटाणे घालून घेऊयात। मिक्स करून परतवून घ्यायचे। या ठिकाणी तुम्ही गाजर, शिमला मिरचचा देखील वापर करू शकता। व्यवस्थित परतवून झाले, आता यावर 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। 1-2 मिनिटानंतर झाकण लगेच काढून घेऊया। सर्व मिक्स करून घ्यायचे। टोमॅटो, कांदा आणि वटाणा छान शिजवून झालेत, आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया। 1 चम्मच लाल मिर्च पावडर, पाव चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला। इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। आणि मॅगी मसाला, पॅकेट्स बरोबर जो मसाला भेटतो तोच मसाला या ठिकाणी वापरलेला आहे। आपण 2 पॅकेट्स मॅगी बनवत आहे, त्यासोबत भेटलेला जो 2 पॅकेट्स मसाला आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सुके मसाले तेलामध्ये 1-2 मिनिटासाठी परतवून घ्यायचे। आपण या ठिकाणी घरगुती मसाले वापरल्याने मॅगीला चव छान येते। आणि मॅगी मसाला आपण मसाल्यांसोबत तेलामध्ये परतत असतानाच घालावा, त्याची चव छान येते। तुम्ही पाणी उकळत असताना देखील घालू शकता, पण आपण जेव्हा तेलामध्ये मसाल्यांसोबत परततो तेव्हा त्याची चव वेगळीच लागते। आणि यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले छान परतवून झाले, आता यात पाणी घालून घ्यायचे। इथे आपण 2 पॅकेट्स मॅगी बनवत आहोत, यामुळे 2 कप पाणी घालून घ्यायचे। तुम्हाला मॅगी सुकी हवी की थोडी ग्रेव्हीची, यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता। तुम्हाला जर ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी ॲड करा। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आणि चवीपुरते मीठ घालायचे। मीठ या ठिकाणी आपल्याला भाज्यांपुरतेच घालायचे आहे, कारण मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, यामुळे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 1 उकळी येऊ द्यायची। इथे उकळी आली आहे, आता आपण यामध्ये मॅगी घालणार आहोत। मी या ठिकाणी नूडल्सचे 2 भाग करून टाकलेले आहेत, तुम्ही असेच अख्खे देखील टाकू शकता। नूडल्स यामध्ये टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हळूहळू यामध्ये आपण जसं मिक्स करू ते वेगवेगळे होण्यास सुरुवात होईल। मिक्स करून 4 ते 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे। 2-3 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे नूडल्स वेगवेगळे झालेले आहेत। मला या ठिकाणी पूर्णपणे सुकी मॅगी बनवायची आहे, म्हणून मी 4 ते 5 मिनिटासाठी मॅगी शिजवून घेणार आहे। तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही या स्टेजला मॅगी काढून घेऊन सर्व करू शकता। मी इथे 1-2 मिनिटासाठी अजून मॅगी शिजवून घेत आहे। 1-2 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता मॅगी पूर्णपणे सुकी शिजून तयार आहे। मॅगी दिसायलाही खूप मस्त दिसत आहे आणि बनवायला ही खूप साधी आणि सोपी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील अशी।
मॅगी कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आवडल्यास तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर या ठिकाणी आपण गरमागरम मॅगी सर्व करून घेऊया.